नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कालचा व्हिडिओ आला नव्हता, पण डेटा कसा होता तो ऑलरेडी मी तुम्हाला पोस्ट केला होता. ठीक आहे, त्याचं अनालिसिस तुम्हीच करायचं आणि सांगायचे आज दिवसभरात काय झालं आणि डेटा कसा होता. ठीक आहे, तर काही मेजर चेंजेस त्या ठिकाणी काही नव्हते 16 तारखेसाठी आणि मार्केटही तसंच राहील. पण आज जे झाले ना ते मॅजिक झाले. आता ह्या डेटावरती जाण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत की तुम्हाला बिलीव्ह नाही होत. बऱ्याच वेळा मी ओरडून ओरडून सांगतो की मित्रांनो, अशा काही गोष्टी आहेत की ज्या फार युनिक आहेत. ओके, कदाचित तुम्ही एवढ्या वर्षांपासून मार्केटमध्ये आहात, पण अशा गोष्टी की ज्या आपल्याला 20% रॅली पार करतात इंट्राडे मध्ये. ओके, इंट्राडे मध्ये शेअर्स, इथे पण इक्विटी शेअर्स 20% रॅली पार करतात. तर आज कुठला शेअर होता, शेअरचं नाव लक्षात घ्या. हा शेअर्स माझ्या आधी पार्टिसिपंटनी फाइंड आउट केला आणि मला शेअर केला. ठीक आहे, तर मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की जेवढे पण पार्टिसिपंट आहे त्यांच्या सगळ्यांच्या तोंडी एकच कॉमन नाव येतं आणि ते रेडी असतं 20% वरती जाण्यासाठी. तर हाच नाही, अजूनही 2-3 शेअर होते, त्याबद्दल पण आपण बोलणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्ही अजूनही ऍप डाउनलोड केलं नसेल तर जायचंय प्ले स्टोअर वरती. वेल्थ विथ डेटा या नावाने आपला जो चॅनल आहे त्याच नावाने आपलं अँड्रॉइड ऍप आहे. ओके, ते जाऊन सर्च करायचंय आणि मग ही जी एज्युकेशनची जर्नी आहे ती त्या ठिकाणी चांगल्या अर्थाने आपण पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर ते ऍप कसं दिसतंय ते फाइंड आउट करा. ओके, wealthwithdata.com वर गेले तरी चालेल. त्या ठिकाणी प्ले स्टोअरचं हे ऍप आहे. ऍप मध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी हे डाउनलोड करायचं. फ्री ऑफ कॉस्ट ऍप आहे, त्याच्यावर बरंचसं लर्निंग पण दिलेलं आहे. फार डिटेल मध्ये शिकायचं असेल तर त्यासाठीची प्रोसेस डिटेल त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तर मित्रांनो, अजूनही काही गोष्टी आहेत त्या शेअर करणार आहे आणि मग जाणार आहे डेटावरती. तर आपण फक्त आणि फक्त काही इंट्राडे मध्ये वरती जाणारे 20% शेअर शोधतोय का? तर मित्रांनो, खाली काही शेअर्स येतात, वरच्या लेवलवरून ते सस्टेन होत नाही आणि ते खाली येतात. असे सुद्धा शेअर आपण फार चांगल्या पद्धतीने पकडतो. ओके, तर हा एक शेअर होता निगेटिव्ह साठी, वरतून ब्रेकडाऊन आपल्याला अपेक्षित होतं आणि अशा हिशोबाचं हे ब्रेकडाऊन त्या ठिकाणी झालेलं आहे. फार मेजर मुवमेंट नाही आली आहे मित्रांनो. फार तुम्हाला असं वाटेल की मेजर मुवमेंट नाहीये, पण इट्स ओके, ही एक प्रोसेस आहे. ठीक आहे, ह्या लेवल पासून फार चांगल्या पद्धतीचं खालच्या लेवलला काम झालेलं आहे. हे वरती सस्टेन का नाही करत? मार्केट कंडिशन काही असू द्या, कसे असू द्या, 20%ची रॅली कशी काय पार होते? ठीक आहे, याच्या पाठी काय वेगळे सिक्रेट्स आहेत? किंवा असे काही शेअर्स वरती जातात खरे, पण ते पुन्हा खाली येतात आणि ते आपण ऍज इट इज पकडतो. अशा पद्धतीची ही जर्नी आहे. याच्यासोबतच काही इंट्राडेचे जे सिक्रेट्स आहेत, सॉरी स्विंग ट्रेडिंगचे, ते तुम्ही बघा आणि मग तुम्हाला होईल आश्चर्य. तर हे लाईव्ह आपण हे केलेलं आहे. ह्याच बॅच मध्ये, ह्याच काही मागच्या 8-10 दिवसांमध्ये डिस्कशन झालेले आहेत आणि हे शेअर्स आहेत ते बघा तुम्ही. हार्डली 5-10%च्या 5-10 दिवसांच्या पिरियड्स मध्ये ऑलमोस्ट 20% ची रॅली पार करतात. ओके, तर काही जे शेअर्स आहेत ते अजूनही हे करतात. तर मला आश्चर्य ह्या गोष्टींचं नाहीये की आपण ते पकडतो. मला आश्चर्य आणि हे गोष्टी तुम्हाला सांगणं फार इम्पॉर्टंट आहे की सगळे आणि सगळे पार्टिसिपंट कॉमन गोष्टी पकडतात आणि फार चांगल्या पद्धतीने ते हे करतात. ठीक आहे, तर हा 1 महिन्याची जर्नी बघा तुम्ही. 65% ची जर्नी जी आहे ती एका महिन्यात पार झालेली आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे जे शेअर्स आहेत, एनवायरो इन्फ्रा 12-15% वरती आहे मागच्या काही दिवसांमध्ये, तो फाइंड आउट झालेला आहे आपल्याला. ठीक आहे, हे 1 महिन्याची जर्नी सोडून द्या, त्याच्यानंतरचा आहे 25-26% जर्नी आपण त्या ठिकाणी कॅप्चर केली. हे जे शेअर्स आहेत हे एवढे असे वरती जातात कसे? ठीक आहे, ह्याच्या पाठी काय लॉजिक आहे? तर मित्रांनो, काही इंट्राडेचे काही मोठ्या लोकांचे सिक्रेट्स आहेत, राईट? ते शिकायचे असतील तर तुम्ही नक्की हे ऍप डाउनलोड करा. फार न वेळ न घालवता मी तुम्हाला काही सरप्राईज देणार आहे. आपली जी पुढची बॅच जी आहे ती 5 मे पासून सुरू होते आणि मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट सांगतो मागच्या काही बॅचेस मध्ये आणि ह्याच्यामध्ये, की आपली जी प्रॅक्टिस आहे ना ती प्रॅक्टिस त्या ठिकाणी होत नव्हती. की जे मी सिक्रेट सांगितले तर ते किती रिगरसली लोक फॉलो करतात तर हे मला माहित नाही. ठीक आहे, तरी सुद्धा त्यातले फार चांगले लोक, फार मेजॉरिटी ऑफ पीपल ते शेअर्स पकडतात. पण आता ही सिस्टीम आपण एकदम रोबस्ट करणार आहे. ठीक आहे, ती रोबस्ट कशी होणार आहे सिस्टीम? ही सिस्टीम होणार आहे तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करून. ओके, तर दिवसभरात जे घडतं ते संध्याकाळी डिस्कस करणार आपण
आणि दिवसभरात काही प्रॅक्टिससाठी मी गोष्टी देत असतो. ठीक आहे, त्या प्रॅक्टिसच्या गोष्टी एवढ्या रिडिफाईन होत जातील की मग काही दिवसानंतर असं वाटायला लागेल हे तर नॉर्मल आहे. 5-5% रॅलीज इंट्राडे मध्ये कॅप्चर करणं नॉर्मल आहे. ठीक आहे, तर हे गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. 20% रॅली 5 ते 6 दिवसात, 10 दिवसात, महिन्याभरात फार नॉर्मल आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक देणार आहे सरप्राईज. ओके, सरप्राईज काय असणार आहे, एक असं जर्नल. ओके, ते जर्नलाइज आपण करणार. ते जे सेटअप तयार होतोय, ज्या पण काही गोष्टी आहेत, चेक पॉइंट्स 1 2 3 4 5 असं, ते टिक टिक झाल्यानंतर एक आयडियल कंडिशन क्रिएट झाली की मग आपण जाऊन ट्रेड घेणार. ठीक आहे, अशासाठी मी एक सिक्रेट गोष्टी असलेलं की ज्याच्यामध्ये आपल्याला ते चेक पॉइंट आपण हे करू आणि ते हे करू, तर असं जर्नल मी सर्वांना देणार आहे. तुम्हाला एनरोल करायची प्रोसेस दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा आणि पुढची जर्नी त्या ठिकाणी आपल्याला पार करायची आहे. राईट, तर मित्रांनो डेटावरती जाऊया. डेटावरती बरेच लोक मला ट्रोल करायला येतात की विकास डेटा तर फार मार्केट वरती चाललंय, डेटा तुझा निगेटिव्ह निगेटिव्ह काय आहे, साईडवेज टू निगेटिव्ह काय आहे. तर मित्रांनो आता झालेलं आहे खरं मॅजिक. आता उद्याचा दिवस घ्या, कशा पद्धतीने मार्केट वरच्या लेवलवरून ते आपल्याला खाली जाण्यासाठी रेडी होऊ शकतं अशा पद्धतीचा डेटा आहे. 1 लाखाच्या पोझिशन ज्या आहेत त्या वाढून आलेल्या आहेत. ओके, 30-40 हजाराच्या. पण एफ आयजनी जे गेम केलेलं आहे ना, सॉरी 16 तारखेचं आहे, 17 तारखेचं हे करा. ते बोललो 1 लाखाच्या पोझिशन्स वाढून आल्या, त्या गेल्या कुठे. तर बघा मित्रांनो, 2च मिनिटात थोडस स्लो झालंय ते. तर डेटा जो आहे ना तो कम्प्लीट निगेटिव्ह आलेला आहे. आता तुमच्या मते मार्केटमध्ये काहीच झालेलं नाहीये, फार वेगळं काही असं घडलेलं नाहीये का? मार्केट तिथलं तिथंच आहे. मार्केट 30 पॉईंट निगेटिव्ह म्हणजे फार मोठी गोष्ट आहे का? तर मित्रांनो नाही, तसं नाहीये. मार्केटमध्ये जो कॉन्फिडन्स पाहिजे होता मोठ्या प्लेअरला, तो कॉन्फिडन्स अजूनही आलेला नाहीये. ठीक आहे, तो आपल्याला डेटावरती दिसेल. तो कसा दिसतो ते आपण जाऊन बघणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो इन बिटवीन मी तुम्हाला नेतोय काही शेअर्स वरती आणि शेअर्स निफ्टीच्या चार्ट वरती आणि तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मोठ्या लोकांचा गेम आहे तो सेलिंगचा गेम आहे. तर तुमच्यासाठी झालेलं आहे मार्केट फक्त आणि फक्त 30 पॉईंट निगेटिव्ह, पण मोठ्या प्लेअरने केलेला आहे मोठा खेळ. ठीक आहे, तर 2 दिवसाची जर जर्नी बघितली चार्ट वरती तर आपल्याला ती एकदम साईडवेज दिसेल. 15 तारखेपासून 16 तारीख 2 दिवसांची जी रॅली आहे, तर 2 दिवसांच्या रॅलीमध्ये फार काही चांगल्या पद्धतीने गेन त्यांचा तो त्यांनी कमावला असणार आहे. ठीक आहे, तर आपण 1 डेचा चार्ट घेऊया आणि हे बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर हे बघा, हे हे सर्वांसाठी काही वेगळं असेल. ओके, पण मोठ्या प्लेअरसाठी ही आणि ही सिच्युएशन सेमच आहे. तर ह्या लेवलला जो थीटा गेन झालेला आहे त्यांचं बरंचसं काम इथेच कव्हर झालेलं आहे. ठीक आहे, अशा हिशोबाचं हे गणित आहे. आता जाऊया आपण डेटावरती. ठीक आहे, थोडीशी फाईल स्लो झाली होती. तर डेटा जो आलेला आहे तो कसा आलाय तो आपल्याला बघायचा आहे. तर मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची अशी की प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. ठीक आहे, मी तुम्हाला काही सिक्रेट सांगतोय पण ते प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे आणि ते प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. ठीक आहे, तर डेटा कशा पद्धतीने आहे तो बघूया आपण. ओके, तर डेटा जो झालेला आहे ना मित्रांनो तो झालेला आहे निगेटिव्ह. ऑलमोस्ट 2 लाखाच्या पोझिशन्स आहेत ना मोठ्या प्लेअरनी घेतलेल्या आहेत निगेटिव्ह साईडला. ओके, तर मी तुम्हाला क्विकली एक्सेल फाईल ओपन करून दाखवतोय. मोठ्या प्लेयर्सनी दिवसभरात जे केलेलं आहे ना ते केलेलं आहे शॉर्टिंग. ठीक आहे, तर जी पण वरची लेवल भेटेल तिथून बऱ्यापैकी शॉर्टिंग होताना दिसलेलं आहे आणि रिटेलर पुन्हा एकदा ऑलमोस्ट 1.25 लाखाच्या 1.5 लाखाच्या पोझिशन ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह घेऊन गेलेल्या आहे. ठीक आहे, तर मित्रांनो असं काय होतं रिटेलरला की एवढा कॉन्फिडन्स बूस्ट होतो ज्यावेळी मोठे प्लेयर निगेटिव्ह काम करतात. तर पुन्हा एकदा
इथे ऑलमोस्ट 1 लाखाच्या निगेटिव्ह पोझिशन्स एफ कडून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकत असाल कॉल शॉर्ट झालेले, फार अग्रेसिव्ह निगेटिव्ह नाही आहेत, पण त्या ठिकाणी निगेटिव्ह पोझिशन्स त्यांनी कॅरी केलेल्या आहेत. तर प्रो जो प्लेअर आहे आपला, हा फार स्मार्ट प्लेअर आहे आणि या स्मार्ट प्लेअरने सुद्धा ऑलमोस्ट 1,80,000च्या पोझिशन ज्या आहेत त्या कॅरी केलेल्या आहेत. आता त्यांनी जे केलेलं आहे ती केलेली अगेन कॉल शॉर्टिंग, म्हणजे डेटा निगेटिव्ह आहे, थोडासा साईडवेज टू निगेटिव्हच असणार आहे. ठीक आहे. तर वरची जी लेवलला काही आपल्याला शॉर्टिंग ऑपॉर्च्युनिटी मिळालीच आणि काही सस्टेनेबल सेलिंग आपल्याला दिसली, बाकीचे काही पॅरामीटर्स आहेत. ठीक आहे. ते पॅरामीटर्स वर तो येत असेल तर आपल्याला वरतून थोडीशी सेलिंग आपल्याला उद्या बघायला मिळू शकते. ठीक आहे. अशा हिशोबाचा डेटा आहे मित्रांनो, फार इंटरेस्टिंग काम होतंय. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करा, वेळ वायाला घालू नका. इन बिटवीन SGX जो आहे तो थोडासा फ्लॅट काम करतोय. हा इन बिटवीन तुम्हाला 30-40-50 पॉईंट वरती जरी दिसला तर काही खुश होण्याचं कारण नाही, तो परत सोल्ड इंटू होण्यासाठीचे चान्सेस ते खूप जास्त आहेत. राईट. तर थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो आणि व्हिडिओ जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.